चेंडू परत एकदा हवेत चेंडू आणि हा सीमारेषेच्या बाहेर 6 धावा गोलीगत छक्का. आणि या षटकाराबरोबरच संघाची धावसंख्या आहे ती 21 धावा 1 विकेट. रॉयल चॅलेंजर्स बेट्सच्या खेळाडूंना अपेक्षा आहे की गोपाळच्या बॅट मधून असे फटकार मिळणं अपेक्षित आहे आणि खूप सुंदर असा फटकार 6 धावांसाठी. चाळीस धावांचा झालेला आहे. 3 विकेट पडलेले आहेत. चौथं षटक घेऊन आलेत ते अमर भोसले. सामना करतायत ते गोपाळ राजुळे. बघूया गोपाळ काय करतायत. आणि निश्चितच गोपाळने हवेत चेंडू भिरकावलेला आहे. किती धावा देत आहेत बघूया आता ते. 4 धावा. खूपच सुंदर असा 4 धावासाठी फटकार मारलेला आहे. संघाकडून लावण्यात आलेला आहे. आणि तेवढाच सुंदर असा फटकार चिमटापाकट्टमटम सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. काळजात लग करतय सिद्धेश्वर वॉरियर्सच्या खेळाडूंच्या. षटकार गोपाळच्या बॅटमधून निघालेला आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धाव झोक्या जाऊन पोहोचली ती 78. 78 धावा. बहुत बेहतरीन प्रदर्शन. भिसे क्या करते हैं देखेंगे. आणि फिर गोपाल ने फिर से एक बार फटकार मारी है और यहां पर 2 रन लेने में सफल रहे गोपाल. वेल डन गोपाल. ऐसा ही अभिनंदन कर रहे हैं उनके टीम के खिलाड़ी. बहुत बेहतरीन प्रदर्शन खेल का यहाँ पे देखने को मिल रहा है. भिसे का अगला बॉल गोपाल के लिए. गोपाल ने फिर से फटकार लगाई है. सीमा रेखा के बाहर 6 रन. बहुत सुंदर ऐसा षटकार. इस षटकार के मदद से 3 रन दूर है. देखेंगे गोपाल अभी इस गेंद पे. षटकार सीमा रेखा के बाहर. धमाक डम डम षटकार. गोलीगत षटकार लगाया है गोपाल ने. आणि इथं गोपाळ राजुळे यांचं अर्धशतक. सर्वांना विनंती आहे टाळ्या वाजवून गोपाळ राजुळे यांचं अभिनंदन करावं. खूप सुंदर असं अर्धशतक यांनी केलेलं आहे. फक्त 22 चेंडू मध्ये अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा हवेत चेंडू आणि भिसे चेंडूच्या खाली आहे. चेंडू पकडतायत प्रयत्न आणि हातातून सुटलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे 4 धावांसाठी. खूप सुंदर असं हे फलंदाजीचं प्रदर्शन गोपाळकडून पाहायला मिळालेलं आहे. तेवढंच गचाळ प्रदर्शन हे क्षेत्ररक्षणाचं. कॅच सुटली. परत एकदा प्रयत्न करतायत सूरज गोपाळसाठी आणि हवेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. गोपाळ हे गोलंदाला बुक्कीत टेंगुळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आलेला चेंडू बाहेर. आलेला चेंडू बाहेर. आणि याच षटकाराबरोबर संघ आणि फ्री हिटचा इशारा पंचांचा. बघूया पुढच्या चेंडूवरती गोपाळनी हा चेंडू भिरकावलेल्या हवेत सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. गोलीगत छक्का. सुंदर असे फटकार आपल्याला या सामन्यामध्ये. क्या करता है इनके लिए भगवान. गोविंद का अगला चेंडू.
गोपाल के लिए और फिर से गोपाल ने भिड़काया है सीमा रेखा के बाहर 6 रन। बहुत सुंदर प्रदर्शन गोपाल की बैट से अपने, और इस चटका 32 बॉल पे 79 रन निकाले हैं गोपाल ने। फिर से एक बार हवा में चेंडू और सीमा रेखा के बाहर थेट गन्ने में गोपाल का बॉल। बहुत सुंदर ऐसा प्रदर्शन गोपाल की